नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। कुक्कडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा सवाल। गावात पाणी फिल्टर न बसवता उचलले लाखो रुपये। ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। ग्रामसभेत हिशोब सादर करण्याची मागणी। गावात चर्चेला उधाण। आरओ फिल्टर न बसवताच लाखो रुपयांचा घोटाळा। जुन्या फिल्टरचे साहित्यही गायब। दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। गावाचा विकास निधी कोणाच्या घशात? ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट। प्रकरण तापले। चौकशीमध्ये अनेक गैरकारभाराची प्रकरणे उघड होण्याची शक्यता। याच फिल्टरवर त्यांनी 15वी आयोगातून पैसे उचलून 4,61,000 रुपयाचा घोटाळा केला आहे आणि त्या निकिता गणेश वायशे व त्यांच्या मालकाने त्या संबंधित जेईला सुद्धा फसवले की हीच फिल्टर आम्ही नवीन तयार केला आहे आणि त्याच फिल्टरवर त्यांनी डबल पैसे उचलल्यात, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। पूज्यनगरी न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। सुशुभेच्छुक माजी सरपंच सुरेश डाकवाले, आवार पिपरी, तालुका परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कुक्कडगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभाराबाबत ग्रामस्थांनी मोठा आवाज उठविला असून गेल्या 5 वर्षातील सर्व व्यवहारांची माहिती ग्रामसभेत जाहीर करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीमध्ये आरओ वॉटर फिल्टर प्रत्यक्षात बसविण्यात न येताच त्यासाठी लाखो रुपयाचा निधी उचलून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी सरपंच एकनाथ वायसे यांनी केला आहे। तसेच पूर्वीच्या आरओ फिल्टरचे साहित्यही सध्या गायब असल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। गावातील विकास कामांचा निधी हडप केल्याने ग्रामस्थांमध्येही संतापाची लाट दिसत आहे। गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की फेब्रुवारी 2021 ते 10 जून 2026 या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत विविध योजनांतून लाखो रुपयांची विकास कामे करण्यात आली। मात्र या कामांबाबतची माहिती, निधीचा वापर, खर्चाचा तपशील आणि प्रशासकीय कागदपत्रे ग्रामस्थांसमोर कधीच मांडण्यात आली नसल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत। विशेष ग्रामसभेत 15व्या वित्त आयोगाचा निधी, विविध विकास कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, मोजमाप पुस्तिका, पूर्णता प्रमाणपत्रे, खर्चाचे आदेश, बँक खात्यांचे स्टेटमेंट, लेखापरीक्षण अहवाल, आक्षेप व त्यावरील कार्यवाही यांसह सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आणि इतर करांच्या वसुलीचा व खर्चाचा वर्षनिहाय हिशोब ग्रामस्थांसमोर ठेवावा। साहित्य खरेदी, बिल, व्हाउचर्स आणि नागरी सुविधांवरील खर्चाची माहिती जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी ही विशेष ग्रामसभा अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे। ग्रामपंचायतीचा हिशोब द्या, विशेष ग्रामसभा घ्या अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने कुक्कड गावातील वातावरण चांगले स्थापण्याची चिन्हे दिसत आहे। तुमचं नाव गाव सांगा। मी एकनाथ पंढरीनाथ वायशे, माजी सरपंच कुक्कडगाव। तर काय तक्रार आहे तुमची? अशी तक्रार आहे की सुजित सिंह ठाकूर साहेब यांच्या फंडातून आरओ फिल्टरचं काम यांत्रिकी विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडून काम झालेलं होतं। त्याच कामावर निकिता गणेश वायशे यांनी 4,60,000 रुपयाचे पैसे 15वी आयोगातून खर्च केलेले आहेत। आज रोजी मला एवढंच म्हणायचं आहे त्या सरपंचाला की ती मला फिल्टर दाखवा, गावातल्या तरुण पोरांना फिल्टर कुठं आहे ती दाखवा, 2 फिल्टर कुठं आहे ती, नसल तर तुम्ही ती फिल्टरचं काम करावा, नसल तर त्यांच्यावर BDO साहेबांनी FIR दाखल करावा। आज गावात वॉटर फिल्टर नाही का? आता सध्या वॉटर फिल्टर नाही। जी ठाकूर साहेबाच्या बी फंडातनं जी वॉटर फिल्टरचं काम केले त्याच्यात ते सुद्धा सामान कुठे गेले त्याची ग्रामपंचायतीने चौकशी करायला पाहिजे। आणि त्याच फिल्टरवर त्यांनी 15वी आयोगातून पैसे उचलून 4,61,000 रुपयाचा घोटाळा केला आहे आणि त्या निकिता गणेश वायशे व त्यांच्या मालकाने त्या संबंधित जेईला सुद्धा फसवले की हीच फिल्टर आम्ही नवीन तयार केला आहे आणि त्याच फिल्टरवर त्यांनी डबल पैसे उचलल्यात, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। किंवा जनतेचा पैसा असा हडप करणं ही मोठा गुन्हा आहे आणि त्यांनी त्या फिल्टरचा, दोन्ही फिल्टरचा हिशोब गावाला ग्रामसभेपुढे द्यावं, ग्रामसभा लावावं ही माझी पहिली मागणी आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप,
अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.